रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। तरण्या बांड लेकाला हालाल करून संपवलं, पीडित आईची आर्त हाक, आरोपींनाही तशीच शिक्षा द्या। माळशिरस रस्त्यावरील फॉरेस्टचे निर्मनुष्य जंगलात एका तरुणाचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या ठिकाणी एका तरुणाचा हालहाल झालेला मृतदेह आढळून आला असून नग्न मृतदेहावर क्रूर मारहाणीचे आणि गरम सळईनं चटके दिल्याचे निशाण दिसून आले आहेत। अशा क्रूर पद्धतीने एका तरुणाचा मृतदेह सापडल्यानं सोलापूर जिल्हा हादरून गेलाय। आता माझ्या लेकाच्या मारेकऱ्यांना शोधून फाशी द्या, त्यांनाही तसेच हालहाल करून शिक्षा द्या, अशी आर्त हाक पीडित आईनं माध्यमांसमोर बोलताना दिली आहे। दरम्यान पोलीस घटनेचा शोध घेत आहेत। आकाश अंकुश खुर्द हा पिलीव इथं आपली विधवा आई, पत्नी आणि 7 महिन्याच्या मुलासह राहत होता। मंगळवारी त्याला कुणाचा तरी फोन आला आणि तो घराबाहेर पडला। मात्र पहाटे त्याची क्रूर हत्या करून त्याचा मृतदेह या फॉरेस्टमध्ये टाकण्यात आला होता। मृतदेहाशेजारी त्याची दुचाकी खाली पडलेल्या अवस्थेत होती। त्याचा नग्न मृतदेहाशेजारी पडलेला त्याच्या कपड्यातून महत्त्वाचा पुरावा असणारा मोबाईल गायब झाला होता। सकाळी ग्रामस्थांना ही घटना कळल्यावर गावात खबर पसरली आणि लोकांनी घटनास्थळी धाव घेतली। आरोपींना तशीच शिक्षा द्या। आपल्या मुलाची हत्या झाल्याची माहिती सकाळी पीडित कुटुंबाला कळल्यावर घरात एकच आक्रोश सुरू झाला। आकाशचा मृतदेह इतक्या भयानक अवस्थेत सापडल्यानं कुटुंबीय देखील हादरून गेलं होतं। दरम्यान पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून अद्याप अहवाल सादर झालेला नाही। मात्र या संपूर्ण प्रकरणावर पोलिसांनी बोलणे टाळत माध्यमांची भेटही टाळली आहे। या घटनेत मृत आकाशचा मोबाईल हा महत्त्वाचा पुरावा ठरणार असून यावर आलेले फोन कुणाचे होते यावरून त्याच्या हत्येचा छडा लागू शकणार आहे, पण त्याचा मोबाईलही गायब आहे। आकाशच्या हत्येमुळे केवळ 7 महिन्याचा मुलगा, विधवा पत्नी आणि विधवा आई आता उघड्यावर पडल्यात। घरातून गेलेल्या माझ्या मुलाचा थेट मृतदेहच घरात आला। माझ्या लेकास मारहाण करणाऱ्यांना देखील तसंच हाल करून शिक्षा द्या, अशी मागणी पीडित आईनं केली आहे। दरम्यान या क्रूर हत्येमागे नेमकं कोण आहे हे शोधणं पोलिसांसाठी आव्हानात्मक असणार आहे। बीड परभणी हत्याकांडाच्या घटना ताज्या असतानाच आता सोलापूर जिल्ह्यातही अशा क्रूर रीतीनं मारहाण आणि चटके देऊन हत्या झाल्यानं सोलापूर जिल्हा देखील हादरून गेलाय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।